लोणंद येथे पायी पालखी सोहळ्याचे भक्तिमय आगमन। महाशिवरात्री निमित्त सुरू असलेल्या जय गिरनारी पायी पालखी सोहळ्याचा मुक्काम दिनांक 13 फेब्रुवारी रोजी लोणंद येथे होत आहे। श्री क्षेत्र करंजे येथून प्रस्थान केलेली पालखी सोमेश्वर कारखाना, नीरा, दत्तघाट मार्गे लोणंद मध्ये आगमन करणार आहे। लोणंद येथील ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी तळ येथे हजारो दत्तभक्तांच्या उपस्थितीत पालखीचा मुक्काम होणार आहे। या सोहळ्यात महिला, पुरुष, युवक तसेच विविध भागातून आलेले दत्तभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। जय गिरनारी दत्त दत्त नवनाथच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघत आहे। प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांसाठी भोजन, चहा नाश्ता तसेच इतर सोयी स्थानिक दत्तभक्तांकडून करण्यात येत आहेत। संध्याकाळी भजन, कीर्तन व नामस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। महाशिवरात्री निमित्त सुरू असलेल्या या पवित्र पालखी सोहळ्यात लोणंद परिसरातील सर्व दत्तभक्तांनी सहभागी होऊन आध्यात्मिक आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। सातारा प्रतिनिधी वैष्णव ढमार। माऊलींच्या पालखी तळावर आजचा मुक्काम आहे। या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आम्ही पालखी सोहळा सुरुवात करताना 70 बाप्पांनी सुरुवात केली। हजारो भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। महिला एक पुरुष आहे आणि पालखी सोहळ्यामध्ये रिंगण सोहळा 3 रिंगण सोहळा होत असतो। माऊलींच्या पालखीमध्ये रिंगण सोहळा होत असतो तसा या त्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा रिंगण सोहळा भक्त वाचण्याचे आमचे गुरुदेवांनी त्यावेळेस मुरळा गाव सोडले तीर्थक्षेत्रावर गेले। त्या ठिकाणी देवाच्या आई बारामतीचे नेवलशेठ गुजर काका यांनी देवांना तिथून आणले आणि मळदला नेवलशेठ काकांनी स्वतःचे 5 एकर क्षेत्र मंदिर बांधण्यासाठी देवांना दिले आणि तिथे मंदिर बांधल्यानंतर देवांकडून देवांच्या कार्यात अनेकांचे कल्याण झालेले आहे। त्याच वेळी 2004 साली वलगडवाडी या तीर्थक्षेत्रावर द्वापार युगात दत्त महाराज गिरनारी दत्त महाराज आणि नवनाथ महाराज द्वापार युगात ज्या शेळेवर बसले होते, भ्रमण करत असताना ज्या शेळेवर बसले होते त्या शेळा 2004 साली प्रगट झालेल्या आहेत। या कलियुगात भूमी स्वयं प्रगट झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी देवांनी 15 वर्षात 17 मंदिरं बांधली, मंडप बांधले, लोकांची सोय केलेली आहे। पण आमचे गुरुदेव कधीच म्हणत नाहीत की ही मंदिर मी केलं, गिरनारी दत्तांनी केलं, आणि गुरुदेवांचा आम्हाला एकच सांगत असतं, गाडी जरी बैल ओढत असले तरी कुत्र्यांनीच गाडी पडतो, म्हणून गुरुदेवांचं सांगणं कुत्र्याला गाव खायचा नाही। देवांनी कधीही आजपर्यंत देवांनी गर्व हा देवांच्या मुखात कधीच आलेला नाही। अशा गुरुदेवांची सेवा करण्यासाठी आम्हाला जी संधी मिळते तसंच आम्हाला स्वर्गात आल्यासारखं हा सोहळा आणि गुरुदेवांच्या चरणापाशी आल्यानंतर वाटतो। आणि हा सोहळ्यामध्ये महाशिवरात्रीला आमचं आगमन श्री क्षेत्र वलगडवाडी या ठिकाणी होत असतं आणि त्या ठिकाणी रात्री 12ला बेल व्हायचा कार्यक्रम असतो, रात्री 2 वाजता पालखी सोहळा असतो आणि त्या दिवशी हा सोहळा